हे भजन ही भजन संस्कृती आपली नाही. भजनाच्या रूपामध्ये चांगला मानवी अभंग चांगला गजल नवल ही पंचमती सादर करून एक सुश्राव्य भजनामध्ये सोडण्याला बरोबर आपण काम केलं तर एक वेळेस भजन आपली भजन संस्कृती रूपामध्ये आहे. कारण बुवांनी आम्हाला प्रत्येक हे सांगितलं असतं की प्रत्येक ज्या ठिकाणी त्या पद्धतीने भजन करायला शिका. त्या प्रसंगाला अनुसरून भजन करायचं. कारण आज ही अशा प्रकारे आज भजन कुठली सेवा आहे की साक्षात पंढरपूरचे साक्षात आहे. कारण आपल्या त्या पाठीमागे चंद्रभागा नदी वाहते आणि हे त्या चंद्रभागेच्या किनाऱ्यावर आहे भजन बांधण्याचं काम आहे. म्हणतात जे शिल्पकार रवींद्र चव्हाण आहेत यांचेही म्हणतात वतीने आमचं भजन कारण या भजन मंडळ आणि या भजन गीतावर्धन मंडळ लोकांना दशावतार नाट्य महोत्सव संस्था आणि भजन सुधारणा परिवारावर मी कार्य केले आहे. तर ते माझ्या तिसऱ्या वर्षाचा विक्रमी मी साजरा करणार आहे. आता मी अभंगाची सुरुवात करतो कारण वेळेचंही बंधन आहे. कारण त्यांनाही काहीतरी म्हणजे पंचमध्ये कुठल्याकडे वेगळा भेटला पाहिजे. त्याप्रमाणे एक अभंगामध्ये आपलं पूर्ण भजन पूर्ण करायचं आहे. वेळेचं बंधन आहे. तिन्ही मोहन असेल आणि ते मी बाळाचा प्रयत्न करतो.
भारतात असणाऱ्या प्रश्नांचा हुआ लग्न हुआ ज्ञान हुआ भोकर हुआ चिंतामणी माता हुआ हरिचरण हुआ काशीनाथ परम हुआ आज त्यांनाही बोलवून भरभर की पेशव्याच्या डोंबिवली लोकसेवा दशावतार संस्थेच्या वतीने पारंपरिक वर्गाचा सामना आयोजित करून एक पूजापूर्वी एक संस्कृती जोपासण्याचं मोठं काम करत आहे. कारण त्यावेळी घटना कशी चालायची घटनातून प्रश्नोत्तर व्हायचं. आज तीनचा प्रश्नोत्तर निवडलेले आहे. माझ्यावर बदलले संबंधित संजय पवार माऊलींना मला एकच प्रश्न आहे की मी जी पहिली प्रार्थना गायली आहे त्या प्रार्थनेतील मी किती रागामध्ये प्रार्थना गायली हा प्रश्नाचं उत्तर त्यांनी मला सांगावं. आणि आता हे आमच्या विलासपाटील बुवांचा असं एक मी त्याला कोळी अभंगाच्या माध्यमातून एकच काढून मला कोळीचा प्रश्न असेल तो सांगतो मी तुम्हाला. कारण पांचाळ आणि कदंबाला समोर कधी भांडायला बसले की त्यांची भांडण कधी चालायची बघा. कर कवडी कला कर कवडी तुला मामाला घ्यायचा हवा बुवा तुझं भाषण नको भजन गावा आम्हाला. हे बसना पांचाळ बुवा कदम बुवाला कदम बोलण्याची सभा फक्त बसना पांचाळ बुवांमध्येच होती. आणि सुतारामध्ये पांचाळ बुवा सुतारमध्ये सभा कोणत्याही होती. कारण हे आता जे चाललंय हे त्याला अजून हे होईल म्हणजे कुठेतरी आता प्रत्येकाच्या पेटीवर उभे काय चष्मा लावणार काय गॉगल लावणार काय तलवारी सुद्धा काय करतील हे ओपन करण्याची बाकी होती. कारण ती कशा लागणार नाही तो कारण ती पेटून आणून भाई बनलेली आहे आपण जगात पिठावर ती सुद्धा थोड्या दिवसांनी येते. कारण भंडारून प्रश्नोत्तर चालायचं त्यावेळी आता तेवढा वेळ नाही तुम्ही प्रकरणाची संपूर्णपणे तुम्हाला मी गाणी सुद्धा सादर केली असते. आमचे पाटील काय सांगायचे त्यांनी एक असा प्रश्न लागलेला होता आणि हा संजय पवार मला शब्द प्रश्न असेल हा अभंगाच्या माध्यमातून आहे. आकाश लोचन बुवा म्हणतो देवा प्रश्न आकाश लोचन त्याचे पाच मुख आकाश लोचन त्याचे पाच मुख आकाश या ठिकाणी असं कोण होऊन गेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या भागामध्ये मला द्यायचं आहे. आणि मी पहिलीची प्रतिज्ञा म्हणजे प्रार्थना गायली प्रार्थना सादर केली ती प्रार्थना मी किती रागामध्ये सादर केली याचं मला उत्तर या भजनाचं उत्तर तरी द्यायचं आहे. हॅलो तर बघा माझा प्रेक्षक हो आज काय कलियुग गेला बघा. कोरोनाने काय शिकवलं लोकांना गाव माहित नाही बरोबर गावात म्हणजे गावाची मुंबई खाली गेली कोरोनाने. 2016 मध्ये नोटबंदी आली. नोटबंदी त्याच्यामध्ये लोकांना किती त्रास झाला आणि आज हे महायुद्ध चाललंय इराण अमेरिका इस्रायल याचं. आता चुलीची किंमत त्या कशात झाली आहे. आता मागची गेल्या चुलीवरची चहा प्यायला होती म्हणजे
तिला वाचवण्यासाठी कोणी नव्हतं. सीता हरण झाल्या त्यावेळी सीतेचा पाठीमागे कोणी नव्हता. जोपर्यंत पाच पती एवढे म्हणजे महापराक्रमी पाच पती असते त्यावेळी तिचं वस्त्रहरण झालं. त्यावेळी तिला वाचवण्याचे पाचही पती काही करू शकले नाही. राजा दशरथ चार पुत्र असून महापराक्रमी चार पुत्र असून चार पुत्रापैकी प्रत्येक समी घरामध्ये अग्निदेवाने सुद्धा कुठलाही पुत्र तिथे राहिला नाही. भीष्म पितामह आज महापराक्रमाचे भीष्म पितामह शरशैय्यावर मरण यातना भोगत वाचवण्यासाठी कोणी आले नाही. आणि आपल्या जगाचा चालक श्रीकृष्ण मरते समयी ज्यावेळी एका शिकाऱ्याने त्याच्या श्रीकृष्णाचं मरणाचा खूप इतिहास खूप मोठा आहे. त्याच्या पायामध्ये बाण मारून आपला जेव्हा मारलेला आहे त्यावेळी तो भगवान श्रीकृष्ण मरते समयी तिथे कोणी नव्हतं. त्याचे एवढे भक्त होते एवढे त्याचा परिवार होता त्यावेळी कोणी नाही. कारण हे कुठेतरी ह्या पारंपरिक बारीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण आज बघा कोणी कोणाचं नाहीये या जगामध्ये. कोरोनामध्ये आपण ते शिकलेलो आहोत. आज मी बारी करतो, संजय पवार बारी करणार, सुनील पवार बारी करणार, तेही काही प्रश्न करणार बारी प्रश्न उत्तर मी त्यांना बघण्यात जाणार आहे. पण आज एक विश्वास हा या कलियुगामध्ये विश्वास नावाची चीज जोडून गेली आहे. काय म्हणतात विश्वास कोणावर ठेवायचा. विश्वास ठेवण्यासारखा आल्यामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी ही दुनिया बदलली आणि हा कलियुग पुन्हा स्वार्थासाठी चाललेला आहे. हे दोन शब्द आपण हे एवढा बोलण्यासाठी एवढा वेळ पण नाहीये. एक आता मी गव्हर्नर चालू करतो. त्याच्यात एक शिवाजी महाराजांचे आणि शिवाजी महाराज आज हे सर्व कार्यक्रम होते. आपल्या मंदिरावरचे कळस आहेत, आपल्या अंगणासमोर तुळस आहे. याचा कोण म्हणजे याचा करता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अखंड महाराष्ट्राची अखंड आपल्या भारताची झाली हिंदवी स्वराज्य स्थापना केली. आपल्या हिंदू धर्माला त्यांनी आपला न्याय मिळवून दिला असे छत्रपती शिवाजी महाराज. कारण आज त्यांच्या या ठिकाणी नाव आहे म्हणजे खूप महत्वाचं आहे. त्यांच्यासाठी एक ते गाणं घेऊन आमचे परममित्र सन्माननीय शैलेश बुवा यांच्यावर मी एका माध्यमातून आहे